आणि सर्व खेळाडूंचं देखील अभिनंदन करीन की त्यांनी आपला सर्वोत्तम खेळ सादर केला. तर ही एंट्री होते दोन फलंदाजांची, विश्वनाथ जाधव आणि विश्वनाथच्या सोबतीनं आहेत फलंदाज जुगेश यादव. जाधव आणि यादव हे दोघं भारी पडलेत. मग समोरचा संघ कोणताही असू द्या, जाधव आणि यादव काय मागे सरत नाही. पण पाहूया, आव्हान आहे विवेक शेलारचं. आव्हान आहे ते म्हणजेच प्रेमचं. पाहूया ते आव्हान नेमकं कोण कसं कधी स्वीकारते. चला, अंतिम सामन्याची होते सुरुवात. ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग सामना 5 षटकांचा. 4 बॉलर्स तुम्हाला वापरायचे आहेत. एका गोलंदाजाला 2 षटकं मिळतील. 5 बोलले तिकडे, 4 तर 4 अहो तुम्ही बोला किती. चला 5 तर आपण अनाउन्स केले तर 5च करूया. 2 षटकं एका गोलंदाजाला मिळतील आणि तुम्हाला 5 षटकं हाताळायची आहेत. 4 बॉलर्स यूज करायचे आहेत. तर आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, जे ITCSF चे राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांचं देखील मार्गदर्शन या स्पर्धेला लाभलेलं आहे. आदरणीय अभिजित दरेकर साहेब, जे महाराष्ट्र झोन 1 चे अध्यक्ष आहेत, त्यांचं देखील मार्गदर्शन लाभलेलं आहे. तसेच आदरणीय निखिल चिबुडजळे साहेब, अध्यक्ष आहेत ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगचे. आदरणीय अभिजितजी पवार, जे उपाध्यक्ष आहेत. दोघांनी आपापले अभिप्राय बोलून दाखवले की आपण फक्त एकाच वर्षापुरती इतकं भव्य स्वरूप या स्पर्धेला देणार नाही आहोत, तर येणाऱ्या वर्षांमध्ये सुद्धा तुम्हाला अशीच भव्यता या स्पर्धेची पाहायला मिळणार आहे. त्याचमुळे खेळाडूंनी तुम्ही फक्त चांगला खेळ द्यायचा आहे. तुमच्या मागे हे सर्व सदस्य आहेतच. सल्लागार आदरणीय नरेशजी गौरी, ज्यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलं आणि क्रिकेटपटूंच्या मागे ते ठामपणे उभे राहिले. सल्लागार आहेत, त्यांचा सल्ला नेहमीच व्हॅल्युएबल असतो. तर मी आदरणीय नरेशजी गौरी यांचं देखील आभार व्यक्त करतोय. सचिव हितेशजी नागरे, ज्यांचं काम खूप चांगलं राहिलेलं आहे. खजिनदार संतोषजी काशीद, तसेच प्रमुख सदस्य संदेशजी कवितके, नितेशजी पाटोळे, मनोजजी भैरे, प्रितेशजी केणी, हनानजी नक्तरे, प्रमोदजी वारगडे, प्रसादजी जाधव, भास्करजी गाडेकर, स्मितजी गौरी, तेजसजी खारकर, जितूजी वैती, सिद्धेशजी गावडे, किशोरजी देसाई, विकीजी रावराणे, अनुरागजी पिसाळ, अलंकारजी द्विवेदी, राजेशजी सावंत, तक्षकजी मडवी, शरदजी ढोमे, निखिल बुडजडे, अभिजित पवार मित्रमंडळ आणि सर्व सदस्य, सर्वांचं कौतुक करीन. मला असं वाटत नाही की अजून हा प्रवास संपायला हवा. अजूनही तुम्हाला ही स्पर्धा पाहायची आहे. क्रिकेटचा खेळ हा तुम्हाला नेहमीच मैदानाशी बांधून ठेवतो, पण कुठल्याही प्रवासाचा एक शेवट असतो आणि या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलोय. पॅन्थर्स आणि जॅग्युअर्स, VP पॅन्थर्स आणि PR जॅग्युअर्स या 2 संघात खेळवला जातोय हा अंतिम सामना. बॉलिंग ट्रॅकवर विवेक शेलार, स्ट्रायकर साइडला विश्वनाथ जाधव. होते या अंतिम लढतीची सुरुवात. पाहूया या पहिल्या षटकामध्ये पाया कोणता संघ भक्कम बनवतोय, कारण विवेकने ही स्पर्धा एन्जॉय केले. मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार सुद्धा त्यांना नावावर करता आलेत. बॅटर आणि बॉलर ही दुहेरी भूमिका त्यांनी घेतली. सुरुवात होते अंतिम लढतीची. पहिला बॉल हलक्या बॉलला फक्त प्लेस केले. कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचले. स्ट्रायकर साइडला थ्रो मिळते ती 1 धाव. सुरुवात झाली धाव फलकाची. PR जॅग्वार संघाचा धावफलक सुरू झालेला आहे. विवेक शेलार एनर्जीच्या बाबतीत नेहमीच ते चार्ज नसतात. तितकाच चांगला खेळ विश्वनाथने सुद्धा सकाळपासून खेळलाय. दोन्ही आयकॉननं तितकंच कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे, जे कॉन्ट्रीब्युशन संगमालकाला अपेक्षित आहे. चांगलंच खेळलेत दोन्ही आयकॉन. जागा बनवून खेळलेत आणि खूप चांगलं स्ट्रोक सिलेक्शन. चिप शॉट होता. क्षेत्ररक्षक पोहोचतोय किशन, पण त्याचा प्रतिकार पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची हमी. स्ट्रेट ड्राईव्ह चौकार. प्रयत्न किशनने चांगले केलेत. बघा आता फक्त पुढची 50 मिनिटं तुम्हाला व्यवस्थित खेळून काढायची आहे. उपविजेतापद कोणाला मिळालंय त्याची चर्चा होत नाही, फक्त चर्चा होते विजेते पदाची. हे लक्षात घेऊन तुम्हाला हा पुढचा 1 तास घालवायचा आहे. आपल्या संघबालकासाठी, आपल्या क्रिकेटच्या अस्मितेसाठी, क्रिकेटच्या परंपरेसाठी, आपल्या चाहत्यांसाठी, आपल्या घरच्या सदस्यांसाठी चांगलं क्रिकेट खेळायचंय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. विवेक
पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय, गॅप शोधलाय, किशन पुन्हा एकदा बॉलला चेस करतोय, पण यावेळेस त्याचा चेस कंप्लीट होतोय. एक धाव काउंट केली जाईल. धावसंख्या पोहोचते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा. स्लो अँड स्टेडी. दोन्ही संघातील खेळाडू प्रत्येक बॉलवर लक्ष देऊन आपला खेळ देण्याचा प्रयत्न करतील, यात कुठलंच जमत नाहीये. प्रत्येकाला टिकायचंय, प्रत्येकाला दिसायचंय आणि तोच खेळ आता दोन्ही संघातील सदस्यांचा. रिव्हर्स खेळलेत, अपील पण इम्पॅक्ट आउटसाइड द स्टंप. क्लिअरली ते दिसते सुद्धा, फक्त कॅज्युअल विवेकने ती अपील केली. अधिकार आहे प्रत्येक गोलंदाजाचा अपील करणं. थोडी बॉडी मुवमेंट अजून चांगली बनवता आली असती विश्वनाथला, पण यावेळेस तितकी गती नव्हती जितकी अपेक्षा विश्वनाथला होती. परिवर्तन चांगलंच जमतं विवेक शेलारला. त्याच परिवर्तनाच्या तंत्रावर योग्य काम त्याचं राहिलंय. स्ट्रायकर साईडला जुगेश बॅकफुटला सरकून खेळायचा प्रयत्न, बॉल गलीमध्ये. ज्याने अपील केली त्यांच्याकडेच बॉल गेलाय. दरम्यान लेग बायची एक धाव मिळते. षटक चांगलं सांभाळलंय विवेक शेलारने. जी आवश्यकता होती, जसा मी उल्लेख केला की फाउंडेशन कोणता संघ स्ट्रॉंग बनवतोय त्यासाठी जबाबदारी कोण घेतोय, तर ती जबाबदारी विवेक शेलारने घेतलेली आहे. फक्त एकच चौकार या षटकामध्ये आतापर्यंत आलाय. स्कोर जातोय, धावसंख्या 8 झालेली आहे. सिंगल, 4, सिंगल आणि त्यानंतर लेग बाईच्या 2 धावा. ऑफस्टॉपच्या बाहेरचा बॉल इनकटर होता, बॉलला कनेक्ट केलंय. शतरक्षक स्क्वेअर लेगला बॉल कलेक्ट करतोय, तोपर्यंत मिळते ती एक धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. प्रथम फलंदाजी करताना PR जॅग्युआर्स संघाची धावसंख्या आहे एकही विकेट न गमावता 9 धावा. 9 लॉस ऑफ नो विकेट. तर आमच्या संघमालकांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. जसं टीम नेम आणि ओनर नेम त्यांची देखील मी चर्चा करीन. पूर्वेश सरनाईक 11 ओनर आहेत अशफाक चौधरी. SK स्पोर्ट्स ओनर आहे संदेश कवितके. SP पॅकर संघमालक आहे स्वानंद पवार. HN हनान स्पोर्ट्स कळवा. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. हनन स्पोर्ट्स कलवा टीम ओनर आहेत हनन नक्तरे. कुनकाई शितलाई विटावा टीम ओनर आहे तेजस खारकर. जगदंबा SP वॉरियर संघमालक आहेत संकेत पाटकर. VP पेंटरचे संघमालक आहेत पंकज सिन्हा आणि विशाल जाधव. अभिजित पवार प्रतिष्ठानचे संघमालक आहेत अभिजित पवार. राकेश शिंदे फायर संघाचे संघमालक आहेत राकेश शिंदे. सहयोग स्पोर्ट्स क्लबचे संघमालक ऋषिकेश माने. श्रीकांत शिंदे वॉरियरचे संघमालक योगेश जानकर. युवा पलटणचे संघमालक रवी फाटक. एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबचे संघमालक विकास रेपाळे. PR जॅग्युआरचे संघमालक रोहित पिंपलोलकर. जयशंकर स्पोर्टचे संघमालक निखिल बुडजडे आणि नितेश अर्थात आऊ पाटोळे. आणि विटावायचा चिंतामणी संघमालक संतोष तोडकर. प्रत्येक संघमालकाचा आभार व्यक्त करतो ज्यांनी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आपलं पाठबळ दिलं. आपल्या ठाणे वॉर्डमधील खेळाडूंवर त्यांनी विश्वास ठेवला आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपलं बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल सर्व संघमालकांचं मनस्वी आभार. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर प्रेम घाडगे येत आहेत जे कॅप्टन आहेत. प्रेम पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट. यावेळेस कनेक्शन झालंय, फरक नाही पडत लॉजिकचा. खेळ आमचा मॅजिकचा. बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. विश्वनाथच्या वतीनं चौकार. यस डीजे. थँक्यू. स्कोर 13 झाला. 13. पुढचा बॉल प्रेमचा ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा तसाच खेळला आणि पुन्हा एकदा रिपिटेटिव्ह स्ट्रोक. प्रोटेक्शन नाही आणि त्या संधीचा विश्वनाथने फायदा उचलला. एका मागोमाग एक 4. या षटकातला दुसरा चौकार. स्कोर झालेला आहे 17 विदाउट लॉस. फॅन्टॅस्टिक स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट वी कॅन से फॉर टीम PR जॅग्युआर्स. विश्वनाथने जबाबदारी पूर्ण केलेली आहे. प्रेम घाडगे ज्यांच्यावरती जबाबदारी कॅप्टन्सी आहे आणि म्हणून त्यांच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. पण त्यांच्यापेक्षा चांगला खेळ विश्वनाथ जाधवचा आहे ज्याचं सादरीकरण त्यांनी आतापर्यंत उत्तम दर्जाचं केलंय. बॅक टू बॅक 2 4s 2 चौकार त्यांच्या वतीने संघाला मिळालेत. स्कोर चांगल्या स्थितीमध्ये जातोय जॅग्युआरचा. पण पाहूया प्रेमकडून प्रतिकार पाहायला मिळेल का, जो त्याचा अधिकार आहे. फुल लेंथ बॉल, चिप शॉट आहे, बॉल हवेत.
30 या संघाचा तो क्षेत्ररक्षक. वा फॅन्टॅस्टिक. रात्रीचे 3 वाजलेत पण तितक्याच चांगल्या क्षेत्ररक्षण किशनचं. कॅच टिपतोय फलंदाज बाद. थँक्यू. बघा चिप शॉट खेळण्याची सुद्धा एक पद्धत आहे. थँक्यू. चिप शॉटला जर जास्त एलिव्हेशन मिळालं तर हा चिप शॉट फसतो आणि तोच फसलेला आहे विश्वनाथचा. पण त्यांनी सुरुवात चांगली करून पेव्हलियन बॉक्सचा रस्ता पकडलेला आहे. नवीन फलंदाज रोहन चव्हाण मैदानात दाखल झालेले आहेत. प्रेम घाडगेच्या खात्यात विकेट जाते. सुरुवात जरी या षटकाची 2 चौकारांनी झाली पण त्यानंतर त्यांनी आव्हान स्वीकारलं आणि आपली कॅपॅसिटी काय, आपली ॲबिलिटी काय, आपली क्वालिटी काय आहे त्याचं सादरीकरण उत्तम दर्जाचं केलं. प्रेक्षक सुद्धा तुमचा चांगलाच खेळ पाहण्यासाठी आतापर्यंत या मैदानात थांबलेले आहेत. त्यांना तुमच्या खेळावर विश्वास आहे. तुम्ही क्रिकेटसाठी खास आहात, तुम्ही झकास आहात आणि म्हणूनच तुमचा खेळ पाहण्यासाठी tenniscricket.in वर सुद्धा प्रेक्षक मोठ्या संख्येनं थांबलेत आणि आता ऑफलाईन सुद्धा. पुढचा बॉल. ओ चांगला बॉल. पावलं चालली पाहिजे. तुमच्याकडे फुटवर्क आहे तर वापरा. फुटवर्क नाही वापरलं तर मग मनातला फटका मैदानात नाही येणार आणि त्याची खरं तर आवश्यकता आहे PR जॅग्युअर्सला. नवीन फलंदाज फ्रेश बॅटर रोहन चव्हाण. अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्याचं दडपण एक वेगळं दडपण असतं पण प्रेम घाडवेने चांगलंच पुनरागमन केलंय. फुल लाईन बॉल अलॉंग द ग्राउंड ड्राईव्ह केलंय. एक्स्ट्रा कव्हर प्रोटेक्शन आहेत. क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव. सुरुवात जरी या षटकाची महागडी राहिली पण त्यानंतर दमदार पुनरागमन प्रेम घाडगेचं पाहायला मिळालंय. मागच्या 3 बॉलवर त्यांनी 1 विकेट मिळवताना 1 धाव खर्च केले. स्कोर जातो तो म्हणजेच 18 वर 18 लॉस ऑफ 1. शेवटचा बॉल आहे या दुसऱ्या षटकातला. मजा येईल या अंतिम सामन्यामध्ये. जशी लढत प्रेक्षकांना पाहिजे तशी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत जाणारी, कारण ती परंपरा आपण क्वार्टर फायनल पासून जोपासलेली आहे. लास्ट बॉल थ्रिल. पंच केले क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचे. डावीकडे सरकत जर बॉलला चेस करतायत. चेस इनकम्प्लीट. ओके आहे का दादा? दादा अंतिम सामना आरामात, काय टेन्शन घेऊ नका. संघबालक तुमच्या कामगिरीवर खुश आहेत. फक्त प्रयत्न देताना तुमच्या शरीराची काळजी घ्या प्लीज प्लीज. तर स्वतःची काळजी घ्या. मनीष सर बरोबर बोलतायत. आपण महत्वाचे आहात आम्हासाठी सर्वांसाठी. टेक केअर युअर सेल्फ गाईज. 800 खेळाडूंपैकी जर तुम्ही अंतिम सामन्यामध्ये पोहोचलात तर तुम्ही विशेष आहात. त्याचमुळे प्लीज थोडी काळजी घेऊन या अंतिम सामन्याला अजून चांगलं बनवलं तर मग समारोप या स्पर्धेत चांगला करता येईल. तर प्रयत्न चांगले होते पण बॉल तर सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 22. ओके ओके देव करो काही नाही हो. चला. ओके सो आई नो कि ये लास्ट मैच है और प्लेयर्स बहुत ही ज्यादा बहुत ज्यादा प्रेशर हेलो कि पहले खुद को देखिए बिकॉज वो आई थिंक Hello. वो बॉल को देख ही नहीं रहे थे, वो खाली बॉल को देख रहे थे. सो छोटा सा रिक्वेस्ट रहेगा कि ठीक है हार जीत तो लगा रहेगा लेकिन सबसे जरूरी है कि आप ठीक रहें. क्या तो बात. प्लीज थोड़ा सा उस पे ध्यान दें. बॉल पर नजर थी, बॉल पे नहीं. क्या है ना, राइमिंग है. मतलब मैं भी शायरी करना चाहती थी. मैचेस में जाती थी आई वाज लाइक कि कभी मैं भी शायरी करूं. तो ये मेरी तरफ से शायरी. बॉल पे नहीं, बॉल बॉल पे. पे नजर थी. चला लेकिन थोड़ा अभी खुद पे नजर रखिए. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 22 आहे. पुन्हा एकदा विवेक शेलरला कंटिन्यू करण्यात आले. विवेकने पैसा वसूल परफॉर्मन्स केलाय. विवेक मग तो कोणताही फॉर्मॅट असू द्या, तो लेदर बॉलचा फॉर्मॅट असू द्या, तो ऑल इंडिया फॉर्मॅट असू द्या, भिवंडी सिटीचा फॉर्मॅट असू द्या,
कोणताही फॉर्मॅट असू द्या, विवेक शेलार ज्या संघात खेळतो त्या संघाचं सोनं करतो इतकं मात्र नक्की. पण आता पाहूया स्पेल कंटिन्युएशन करण्यासाठी त्याला बोलवलंय, पण स्ट्रायकर्स फलंदाज आहेत रोहन चव्हाण. पहिला बॉल लेग स्टंप सोडून जातोय, स्टान्स घेतला नाही, पोझिशन बदलली नाही, ज्या ठिकाणी फलंदाज उभे होते तसेच उभे राहिले. मोफतची धाव मिळते ती वसूल केलेली आहे. एकदा वाढते धावसंख्या पोहोचते आता 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा. 23 लॉस ऑफ 1 विकेट. अंतिम सामना खेळण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. 16 संघ खेळले, 16 संघ मालकांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली, पण आता 2 संघ मालक तुम्हाला पाहायला मिळत आहेत पॅव्हेलियन बॉक्स मध्ये आपापल्या. ड्राइव्ह केले क्लासिक, पण तितकाच चांगला झेल. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. फुल लाईन बॉल होता, पण तितकाच चांगला झेल. कवसला, फलंदाज बाद. थँक्यू. रोहन स्वतःवर का फ्रस्ट्रेट आहे, कारण त्यांनी सेमीफायनल मध्ये 33 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं. ते अंतिम सामन्यात सुद्धा द्यायचं होतं, पण विवेकचं कौतुक व्हायला हवं. त्यांनी रिस्क घेतली, ऑफस्टम्पच्या बाहेर ज्युसी वाईड हाफ वॉली दिली आणि त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रोहनने केला, पण कव्हर्सला डीप मध्ये प्रोटेक्शन होतं, त्यावर दुर्लक्ष रोहनचं राहिलं. त्याचवेळी रोहनला या सामन्यात जास्त रन बनवता आल्याने कॅच टिपलाय तो म्हणजेच अलंकारने. तर 2 फलंदाज बाद झाले, धावसंख्या 23. ओके सो अभी मेरा जब बात हो रहा था टॉस के वक्त, तो बैटिंग टीम ने बोला था कि वो 70 रन्स तो इजीली बना लेंगे, और फील्डिंग कर रहे थे जो उन्होंने बोला था कि नहीं 50 तक रोक लेंगे. तो अभी मुझे ऐसा लग रहा है कि रोक लिया जाएगा, लेकिन अभी भी मुझे ऐसा लगता है कि क्रिकेट ऐसी चीज है कि लास्ट मोमेंट पे भी कुछ भी हो सकता है. चलो लेट्स सी कि कैसे जाता है आगे मैच. लगी 500-500 की. ठीक है. चला जो टीम स्कोर जीती झालाय. वो मेरी साइड और मैं उसकी साइड. आजपर्यंत कोणी जिंकलं नाही, म्हणून पैजा लावू नका. क्रिकेट एन्जॉय करा. आम्ही एक चांगला संदेश सुद्धा देतो क्रिकेटच्या समालोचना माध्यमातून. एन्जॉय युअर सेल्फ. पुढचा बॉल पुल केलंय आणि ही ताकद आहे. विवेककडे जरी वेग आहे, माझ्याकडे ताकद आहे, अनुभव आहे, प्रतिभा आहे. पुल करताना षटकार साधावा. सी षटकार आलेला आहे. वा. सुरुवात जरी चांगली झाली होती विकेटने, पण त्याला षटकार आलाय आणि नवीन फलंदाज विश्वकर्माने तो वा. षटकार खेचत, दडपण काय आहे ते माझ्याकडे नाहीये, दबाव व्याजासकट परत देता आला पाहिजे. ओ रुबिकट बॉल मागे, उजव्या यष्टीला फुंकर घालून बॉल विकेट किपरच्या मागे अडवला गेला. आणखीन एक संधी विवेक शिलारने निर्माण केली होती. काय पुनरागमन केलंय विवेक शिलार. बापरे, वाघ चौताळला असं वाटलं. हा बॉल दिसला कधी कळलंच नाही कोणाला, दर्शकांना पण कळला नसेल. डायव्हर्ट झाला बॉल बॅटचा संपर्क घेऊन. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. काही अंशी महागडं षटक राहिलंय विवेक शिलारचं. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुढे सरकले आणि मग अप्पर कटचा अप्रोच. खूप वेगाने ही घटना घडली आणि विवेकने तितका कालावधी दिलाच नाही की तुम्ही स्टान्स घेऊन स्टान्स बदलाल. तितक्या धीम्या गतीने तर मी बॉल टाकणार नाही, आणि तेच पाहायला मिळालं. बाउन्सर चांगला होता, पद्धत आली ते योग्य होतं, अप्पर कट करण्याचा निर्णय सुद्धा योग्य होता, पण कनेक्शन बॅट बॉलचं नाही झालं. येतोय डॉट बॉल. स्कोर थांबलेला आहे 31 वर. फुल टॉस मिस केलाय, पण आणखीन एक वाईट बॉलचा इशारा पंचाच्या वतीने मिळालेला आहे, पण हा फेअर बॉल आहे. बॉल बॉडीला ब्रश झालाय असं स्ट्रायकर एंडचे अंपायर बाळासाहेबांनी सूचित केलेलं आहे. चला डिसिजन जे आलंय ते आपण मान्य करून पुढे जायचं आहे, कारण आता आर्ग्युमेंट करण्याची वेळ नाहीये, लढत देण्याची वेळ आहे. चला चला. रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते बिग स्क्रीनवर. चला चला, अंपायरचं डिसिजन काय आहे ते आपण पाहूया. तुमचा आमचा तर्क काय आहे त्या गोष्टीला मान्यता नाहीये. पंचांचा निर्णय जो असेल
तो आपण मान्य करणार आहोत. अंपायर इज द बेस्ट जज फॉर क्रिकेट. आणि पाहूया त्याचं जजमेंट नेमकं काय बोलते. आपल्याकडे स्निकोमीटर नाही आला अजून. येईल. ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग मध्ये येईल. लवकरच येईल. नवनवीन गोष्टी तुम्हाला प्रत्येक वर्षी पाहायला मिळतील. चला अंपायर डिसिजन काय येते. फेअर बॉल आहे का वाईट बॉल आहे. चला अंपायर काय ऑन स्क्रीन कळेल. सो लास्ट में आके मुझे लगता है कि हर एक विकेट, हर एक बॉल, हर एक रन इम्पोर्टेंट हो जाता है, तो कोई भी हार मानेगा नहीं, लास्ट तक जूझेंगे. और जहाँ पे लड़ाई नहीं हो रही हो ना मैच, तो मजा नहीं आता. यहाँ पे लास्ट मैच है, सीरियस मैच है, तो यहाँ पे देखते हैं कि क्या होगा, क्या चूज होने वाला है. यहाँ पे विकेट होगा, विकेट नहीं होगा. लेट्स सी कि क्या होने वाला है. धीवा जी आप आपने कौन सी टीम में हैं? पहले तो मुझे ये बताइए. तो मैंने पूछा ही नहीं, आप कौन सी टीम को सपोर्ट कर रहे हैं? मैं कमेंट्री वाले को टीम में हूँ. लेकिन कोई तो टीम होगी ना जो आपके दिल के ज्यादा पास होगी. मैं इंडिया के साथ हूँ. ये देखो रिप्लाई देखो. पॉलिटिकल आंसर है ये. बघा चला उल्लेख मैं यहाँ करें कि आपने एक चांगला आपने अच्छा सवाल पूछा कि आप किसके साथ हो. लेकिन अगर खिलाड़ियों से पूछे तो उनको अभी पता नहीं होगा कि प्राइज अमाउंट क्या है. उनको सिर्फ वो चमचमाती हुई ट्रॉफी जीतनी है. आपको पता है प्राइज अमाउंट क्या है? अभी आपने बोल दिया तो अभी मैं क्यूरियस हो गई हूँ बहुत ज्यादा. प्राइस अमाउंट मुझे ये पता है, एक बाइक है बहुत अमेजिंग सी. मुझे एक ये पता है कि 10 दिन का मनाली का ट्रिप मिलने वाला है एक प्लेयर को. मुझे ये पता है कि चमचमाती ट्रॉफी मिलने वाली. लेकिन आपने प्राइस अमाउंट बोला तो मेरे कान खड़े हो गए. क्या है प्राइस अमाउंट? प्राइज अमाउंट है 3,11,111 और वो चमचमाती हुई ट्रॉफी और मैन ऑफ द सीरीज जो भी होगा उसके लिए वो ब्रँडेड बाईक. व्हाईट बॉल. चला एक्स्ट्रा मिळते. एकदा वाढते. एका धावेच्या मदतीने स्कोर पोहोचतोय आता 32. चला थोड्या वेळासाठी पॉज घेतला होता. पुन्हा एकदा आपण कंटिन्यू करूया. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 32. चांगला स्कोर आतापर्यंत PR जॅग्युअरचा स्कोर कार्डवर पाहायला मिळतोय. विक्रम विश्वकर्मा ज्यांचं 7 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. क्रॉस बॅटेड खेळले. डिफरन्स होता बॅट्सविंग आणि बॉलच्या पाथमध्ये. डॉट बॉल येतोय. थोड्या वेळासाठी आपण थांबलो होतो पण तरी सुद्धा विवेकच्या गोलंदाजीवर काहीच फरक पडला नाही. शेवटचा बॉल आहे या तिसऱ्या षटकातला. धावसंख्या 32. 2 फलंदाज बाद. जवळपास 11च्या रन रेटने खेळतोय PR जॅग्युअरचा संघ. चांगली सुरुवात. जरी या अंतिम सामन्यामध्ये दडपण असतं त्या दडपणाला दूर करून फलंदाजी चांगलीच होते पण तितका चांगला खेळ गोलंदाज विवेक शेलारचा. ओ फुलटॉस पण प्रिन्स ऑफ भिवंडीने आणखीन एक विकेट मिळवली. मिड विकेटला झेल देऊन फलंदाज संपला खेळ. विकेट डाऊन. आपण सन्मान क्रिकेटचा करतोय तर आपण दिग्गजांचा सन्मान सुद्धा करणार आहोत. काही खेळाडू ज्यांचं वय 50च्या वर आहे 55च्या वर आहे ते सुद्धा खेळलेले आहेत. तर नक्कीच आपण बिग स्क्रीनवर काही ग्राफिक्स पाहणार आहोत. त्यानंतर आपण ती चर्चा करूया. कारण हा अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्यामध्ये काही गोष्टींची चर्चा व्हायला हवी. अवदादा पाटोळे त्या ठिकाणी सज्ज आहेत. नक्कीच ते ग्राफिक्स आमच्यापर्यंत पोहोचतील आणि ती चर्चा आपण करूयात. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा 32. आता पाहूया चौथ्या षटकासाठी गोलंदाज नेमका कोणता वापरला जाईल. कारण 2 षटकं विवेक शेलारची संपलेली आहेत. 1 षटक प्रेम घाडकेचं संपलेलं आहे.
म्हणजे 2 फ्रेश बॉलर्स तुम्हाला यूज करायचे. दीपक प्रजापतीवर तो विश्वास 4थ्या षटकासाठी ठेवलाय. चला चला मॅच ऑन ठेवा प्लीज. जो मोमेंटम तुम्ही क्रिएट केला त्यावर अंमल करायचा आहे. चांगलंच क्रिकेट तुमच्याकडून पाहायला मिळते. प्रेक्षक सुद्धा तुम्हाला चीअर करण्यासाठी अजूनही थांबलेले आहेत. तुमच्यातला क्रिकेटपटू कसा आणखीन चांगला खेळावा ते प्रोत्साहन देण्यासाठी, ते ऊर्जा देण्यासाठी प्रेक्षक सुद्धा अजूनही मोठ्या संख्येनं या मैदानात तुम्हाला उपस्थित राहिलेले पाहायला मिळत आहेत. प्रजापतीचा पुढचा बॉल, स्ट्रायकर फलंदाज आहेत विक्रम. वाईट बॉलने या षटकाची सुरुवात झालेली आहे. जास्त वेग नाही आहे गोलंदाज प्रजापतीकडे, पण थोडी तरी लाईन अँड लेंथवर काम करावं लागेल. धावसंख्या 33, 3 फलंदाज बाद, 3 षटकाचा खेळ संपलाय. नेक्स्ट बॉल प्रजापतीचा, राऊंड विकेट. पुन्हा एकदा नियंत्रण चुकलं, विकेट किपर सुद्धा चुकला. धाव घेण्याची इच्छा नाही झाली, सर्व काही मोफत मिळते, मग मेहनत का करायची. 2 धावा मोफतच्या या षटकाच्या सुरुवातीलाच मिळाल्या आहेत. स्कोर 34. वेळेला सुद्धा तुमच्या प्रेमात पाडता येते, फक्त तुम्हाला ती मेहनत घ्यावी लागेल. आणि म्हणूनच हळूहळू स्कोर चांगला चाललाय, वेळ चांगली चाललेली आहे. PR जॅग्युअरशी फुल लेंथ बॉल लॉफ्ट केलंय, बॉलला थेट उडवलंय, लॉंग ऑफ सीमारेषा पार, दाखवलाय दम, मिळवलाय 6 धावा, मॅक्सिमम सिक्सर. गुडलेनला बॉल पिच केला होता, बॉलला खेळले लॉंग ऑफला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चांगलाच फोर्स लावत असताना टायमिंग जुळून तो षटकार खेचलाय. चाळीस धावा, अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. वेग तर मिळतोय, प्रत्येक फलंदाज ती जबाबदारी स्वीकारतोय. आणखीन एक माझ्या टप्प्यात दिला तर मग तुमचा कार्यक्रम पक्का. लगातार दुसरा ठोकलाय षटकार. विक्रम विश्वकर्मा 3 षटकार खेळलेत. आपण मध्यरात्री ओलांडलेली आहे. दोन चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 46 झालेली आहे. वादळालय मैदानाच्या आतमध्ये विक्रम विश्वकर्मा नावाचं त्यांनी या संघासाठी दिलेत. आणि आता कट शॉट, आता फक्त मैदानात माझाच गाजावाजा. जणू काही या अंतिम सामन्यामध्ये मी बनतोय या मैदानाचा राजा. चौकार. आणि अशा पद्धतीनं PR जॅग्युअर्स 50 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. ओके, सो जैसा मैंने बोला था 70 मुश्किल है, 50 पे रोक लेंगे. ईगो पे ले गए हमारे बैट्समैन. अभी वो कह रहे हैं कि हम दिखाते हैं कि 70 कैसे होते हैं. सो अभी मुझे लग रहा है कि 70 शायद हो जाएंगे. बॉलर्स का ईगो आप भूल गई. पॉसिबल है. नहीं, आप बॉलर्स का ईगो भूल गई. ओके, अब बॉलर चार्ज हो गए. अब मुझे ऐसा लगता है जब हम प्रेशर में आते हैं, जब विकेट के बाद विकेट जाते हैं, सो ना हमारा मोरल जो बहुत डाउन हो जाता है. या तो फिर आप युवराज सिंह बन जाते हो उस वक्त, या फिर आप भी अपना विकेट खो देते हो. सो मुझे ऐसा लगता है कि वो अभी युवराज सिंह वाले जा चुके हैं. ऑन साइडला खेचून मारलाय. सो ब्युटिफुल, ओके, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाइक वाव. हेलो 56 loss of 3 after 3.5.
आणि मुझे लग हे रहा है मैं षटक तब्बल राहिलेलं आहे आतापर्यंत 24 धावांचं. 500 रुपए में हारने वाली हूँ ऐसा मुझे लग रहा है. हमें गारंटी थी. लगाया कब था? आपको नहीं भूले हम. आप मैं भी 500 रुपए हार रही हूँ सर. यहाँ पे मैंने बैट लगाई है टीम पे. वाह, ये 70 Very good. जाएगा पार. 0 बढ़ाओ. चलो 5 लवकर लाख. करा प्लीज. मुझे 500 भी ज्यादा लग रहा है. चलिए स्कोर Very झालेला good. आहे 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर या चौथ्या षटकातल्या 56 धावा. एकटाच लढतोय, एकटाच आपला साम्राज्य बनवतोय. आतापर्यंत ज्यांनी 4 षटकार 1 चौकार खेचून आपला स्ट्राईक रेट काय आहे आणि आपली रेंज काय आहे ते दाखवण्याचं काम विक्रम विश्वकर्माने केलंय. 7 चेंडू 29 धावा, 414चा स्ट्राईक रेट आहे आणि त्यांनी टार्गेट केले दीपक प्रजापतीला. दीपकचं हे षटक तब्बल 24 धावांचं आहे. आणखीन एक माहिती आम्हाला अस्मिताताई देते की जी टीम आपण PR जॅग्युअर्स पाहतोय आतापर्यंत जितके सामने ते खेळलेले आहे प्रत्येक फलंदाज चांगला खेळलाय. विश्वनाथ खेळलाय, जुगेश खेळलाय, रोहन खेळलाय, विक्रम खेळलाय. या सामन्यात विक्रम खेळलाय. आता हर्ष चारी जे आहेत नॉनस्ट्रायकर्स एंडला ते आपली जबाबदारी उचलतील का? अजून एक षटक बाकी आहे यानंतर. पण पाहूया प्रजापतीवर दिलेली जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. बैठक खेळायचा होता. बॉल काऊ कॉर्नरला सिंगल होते. कंप्लीट सेकंडचा कॉल नाही दिला जाणार कारण विश्वकर्मा स्वतःकडे स्ट्राईक ठेवतायत. 4 षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या 57, 57, लॉस ऑफ 3. हॅलो हॅलो मनीष सर, एक विवेक शेलारची डीजे, एक मिनिट. डीजे मनीष सर, विवेक शेलारची गोलंदाजी पाहताना फार वेगळं वाटलं मनीष सर. कारण आपण स्लो ट्रेन आपली जाते ती 110 120च्या स्पीडने. ती आपल्या समोरून गेली तरी आपल्याला छातीत धडधडतं. आपली राजधानी एक्सप्रेस जाते ती 140 150च्या स्पीडने, तरी आपल्याला ती गेली दिसतच नाही. हा जो गोलंदाजी करतो आपल्या भारतीय संघाला नेटमध्ये तो 145च्या स्पीडने करतो. हा ठाणे जिल्ह्यातील भिवंडी इथे राहणारा हा गोलंदाज जेव्हा भारतीय संघ बोलवतो नेट प्रॅक्टिसला तर याचा बॉल काय स्पीडला असेल मनीष सर. कलिंग एक्सप्रेस आहे. जरी भिवंडीच्या छोट्याशा गावात तो राहतोय पण त्याचे स्वप्न मोठं आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग त्यांनी खेळलेले आहे आणि जवळपास सर्व भारतातल्या अग्रमानांकित स्पर्धा त्यांनी खेळल्या आहेत. भारताच्या बाहेर आखाती देशात सुद्धा त्यांनी आपला खेळ दिलेला आहे. त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी कित्येक बक्षीस जिंकलेले आहेत आणि अनस्टॉपेबल राहिला आहे तो त्यांच्या कारकिर्दीमध्ये विवेक शेलार. शेवटच्या षटकाची जबाबदारी किशन यादव घेत आहेत आपल्या खांद्यावर. पुढचा बॉल ऑन साइडला खेचून मारलाय. विश्वकर्मा आहे तर मग धावांचा डोंगर बनवला जाईल. मिड विकेट क्लिअर, सिक्सर. तो मुझे लग रहा है बैट्समैन का ईगो यहाँ पे भड़का दिया है. 70 छोड़ो, मुझे लग रहा है 80 पार जाने वाला है, 90 पार जाने वाला है. किशन यादव आहे समोर आणि ऑन द राईट किशन यादवने विकेट मिळवण्यासाठी डाव टाकलाय. अतुल खोकले, वन ऑफ द बेस्ट फिल्डर. कॅच कंप्लीट. अजूनही मोठ्या संख्येने तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत. हे सर्व चाहते तुम्हाला पाहायला मिळतात PR जॅग्युअर्सचे ऑन स्क्रीन. स्ट्रायकर सेंडला आहेत मासूम शेख. पुढचा बॉल ओव्हर द विकेट.
ड्राईव्ह केलंय क्षेत्ररक्षक अतुल, बॉलवर पोहोचतील. पुन्हा एकदा चांगलंच कलेक्शन मिळते. फक्त एकच धाव. स्कोर आता थोडासा कमी झालाय. धावांची गती कमी झाली. एक धावेची वाढ. धावसंख्या 64. 64 झालेत. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक जाते आता फलंदाज हर्ष चारीकडे, जे पहिल्यांदाच स्ट्रायकर सेंटला पोहोचलेले आहेत. 30 सेकंडच्या आतमध्ये फाईन लेग, थर्ड मॅन, गली, बॅकवर्ड पॉइंट आणि अजूनही शेवटचे 3 बॉल्स बाकी आहेत. शेवटच्या 3 बॉल्स जर पाहूया 70, 75 की 80. 3 बॉल 3 षटकासाठी 500 रुपये. बॉल हवेत आणि 3 बॉल 3 सोडा. कॅच सुद्धा सोडा. 3 बॉल 3 सुद्धा सोडा आणि ती कॅच सुद्धा सोडा. तो थ्रो सुद्धा झाला होता विकेट किपर एंडला, तो सुद्धा सोडा. 2 बॉल 2 षटकारला 500. कोणाकडून? अनिश कडून. तुझ्याच कडून का? अच्छा, अनिश कडून 500 रुपये. हा, ते माझे फिक्स झालेत. धावसंख्या झालेली आहे 66. 9 बॉल नंतर फेस केला चारी ने हा बॉल आणि त्यावर त्याला 2 धावा मिळाल्या. पुढचा बॉल ड्राईव्ह केले आहेत लॉंग ऑनला विवेक शेलार. एक मिळते, दुसरीचा कॉल दिला जातो. थ्रो इतका वेगानं केलाय, पण कुठे केलाय बघा. नजर हटी, दुर्घटना घटी. पाहूया फलंदाज बाद. थँक्यू. मी चर्चा सचिन भोसले यांची करत होतो की वय हा फक्त एक आकडा आहे. सचिन भोसले यांनी सुद्धा आपलं योगदान क्रिकेटसाठी खूप मोठं दिलेलं आहे. अजूनही त्यांचा खेळ चालू आहे आणि म्हणूनच क्रिकेट हे सर्वांसाठी आहे. तुमचं वय वाढतंय, पण तुमच्या क्रिकेटची जिद्द काही कमी नाही झाली पाहिजे. तुमचा परिवार तुम्हाला क्रिकेटच्या माध्यमातून मोठा करता आला पाहिजे. तो एज बॅरियर आहे. तो एज बॅरियर तोडून तुम्ही एका संघात असताना तुमच्या सोबत 20 वर्षा खालचा खेळाडू सुद्धा तुमचा साथीदार असू शकतो. ती बॉन्डिंग खूप महत्वाची आहे. म्हणूनच 50+ सुद्धा आणि अंडर 20 सुद्धा सर्व कॅटेगरीचे क्रिकेटपटू तुम्हाला ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळाले. ही एक ओळख आहे ठाणे वॉर्ड कमिटीची की सर्वांसाठी खुलं असं व्यासपीठ आहे. तुमचा खेळ चांगला आहे, तुमच्या वार्डासाठी तुम्हाला खेळायचं आहे, तुम्ही खेळू शकता. पुढचा बॉल आणि स्विंग आणि मिस. डॉट बॉल येतोय. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. शेवट किशनने आपल्या नावावर केला. पहिला डाव संपतोय. धावसंख्या 67. जिंकण्यासाठी 68 धावांची गरज 5 षटकात. थँक्यू. वन ऑफ द बेस्ट फोटो सेशन्स मधलं पर्सनॅलिटी रणजित शेलार यांचं आगमन व्यासपीठावर. प्रत्येक आपलं लग्न कार्य असो किंवा मोठी इव्हेंट असो, यामध्ये ज्यांचा कॅमेरा नेहमीच दिसतो, इंडस्ट्रीज मध्ये मोठं नाव रणजित शेलार यांचं आगमन. काय दर्शक आहेत मंडळी. घड्याळात 3:15 वाजलेत तरी दर्शक अजून मैदानाला घेरून आहेत. घरात तुमच्या टीव्ही आहे, बीबी आहे, तरी सुद्धा मैदानात आहेत. कमाल आहे तुमची. क्रिकेट चाहते आहेत म्हणून तर क्रिकेट आहे. क्रिकेटचे दर्शक आहेत म्हणून तर क्रिकेट आहे. खरंच कौतुक केलं पाहिजे या सर्व दर्शकांचं. क्रिकेटची माती जोडती आणि नाती ही नातीच फार मोठी असतात आणि टिकवली जातात. फार जबरदस्त प्रदर्शन आणि खरंच ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग या स्पर्धेची सुरुवात का झाली. मनोज भैरे असतील. खरंच नाव प्रत्येकाचं घ्यावंच पाहिजे. या क्षणी अंतिम क्षणी कमिटीचं नाव, या कमिटी मेंबरनी जीवाचं रान केलं. प्रत्येक वॉर्डमधला संघ बनवला. गल्लीतल्या मुलांना सांगितलं तुम्हाला दिल्लीत जायचंय तर प्लॅटफॉर्म आम्ही देतो, तुम्ही सतत खेळत राहा. तरुणांना सांगितलं का नशीब अख्तर मुक्त राहिला, तुम्हाला ग्राउंडवर आणलंच पाहिजे.
दर बंटी शनिवार सर थोडंसं रविवारी 1 मिनिट match- थांबवतोय. पंच लास्ट बॉलला काय कहाणी राहिली ती थोडीशी आमच्या गुणलेखकापर्यंत पोहोचवा. रनआउट आहे ना? येस. डॉट खरंच. बॉल आहे लास्टच्या आणि रनआउट ची विकेट देखील होती. ओ टू मुख्य व्यासपीठ बंटी देसाई सर. खरंच, कारण की आजकालची तरुण मंडळी मोबाईलमध्ये जे गुंतले, त्यांना जर आपल्याला घराच्या बाहेर काढायचं असेल, आपल्या अभ्यासाबरोबर करिअर बरोबर, ही करिअर घडवणारी गोष्ट नाही आहे, पण आपण जरा शरीराने फिट राहत असाल आणि जर आपल्याला एखादा छंद नाद हा जो प्रकार आहे त्याच्यापासून बाहेर जायचं असेल तर मैदानात या. शनिवार रविवारी तुम्ही का इकडे तिकडे फिरता? जरा शरीर तर घडवा, म्हणून तर त्यांना खेचून आणलं. आता किती खेळाडू आहेत ज्यांना 1-1 लाखची टुर्नामेंट खेळताना 15,000ची एंट्री कशी देतील? जर तुम्ही एक बॉल घ्यायला कॉन्ट्रीब्युशन काढता तर तुम्ही एवढी मोठी एंट्री फी एका मॅचमध्ये कशी द्याल? मग विचार आला की चला छोटी छोटी स्पर्धा करू. 15,000, 10,000, 25,000 ची स्पर्धा, 3,000 एंट्री. एकदा भरली, पहिली मॅच जिंकली का एंट्री सेफ, का परत दुसरी मॅच खेळता येईल, या विचारांनी घडत गेलं ठाणे वॉर्डचं क्रिकेट. म्हणून एकदा एक मोबाईलमध्ये 60 संघ आहेत, एकदा टुर्नामेंटचं नाव टाकलं का 40-40 संघाचा थंप येतो. सर्व तयार असतात खेळायला. म्हणून हे क्रिकेट मोठं आहे. चला नाव फिल्डिंग युनिट, टाइम टू एंटर. आणि एंट्री बघा जरा. निखिलजी बुरजुडे, अभिजीतजी पवार साहेब यांची संकल्पना करायचं ते लय भारी. खरंच ही स्पर्धा घेते उंच भरारी, कारण कल्पनाच आहे लय भारी. गो टू कॉम बॉक्स. ओके सो यहाँ पे पीआर जैगवार्स आए हैं फील्डिंग के लिए. सो मुझे उस पॉइंट पे सीरियसली लगा था कि 45 से ज्यादा नहीं जाएगा या मैक्स टू मैक्स 50. हॅलो चेक. हेलो हेलो. सो दिस इज अ ह्यूज स्कोर आई वुड से. कम नहीं है इतना स्कोर. 67 बहुत बड़ा टारगेट है एक तरीके से अचीव करने के लिए, बिकॉज लास्ट में आके बहुत ज्यादा आई वुड से एक एक रन बनाना मुश्किल हो जाता है, बिकॉज दोनों टीम्स जो होती हैं वो बहुत ज्यादा स्ट्रांग होती है. तो 67 मुझे लगता है कि थोड़ा सा टफ है, लेकिन क्रिकेट एक ऐसी चीज है जहाँ पे कुछ भी हो सकता है. जैसे कि मैं 500 हारते हारते बच गई. 70 होता तो 500 हारती ना, है ना, बच गई. हाँ बच गई. 3 रन से बची मैं. येस जाऊयात मैदानाच्या दिशेने आणि शेवटची मॅच आणि शेवटची रात्र आणि शेवटची इनिंग आपल्या समोर पाहायला मिळणार आहे. मैदानामध्ये चेंडू द्यायचंय. पहिली बॅटिंग करत असताना पीआर जॅगवार्स या टीमने मात्र 67 धावा ठोकल्यात. 68 धावांचा पाठलाग दुसऱ्या डावामध्ये करायचा आहे. ते व्हीपी पॅन्थर्स टीमला. पाहूयात हा खेळ कशा पद्धतीने राहील, कारण की ही मानाची आणि सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. ही सर्वांना जिंकायची आहे, कारण की जर तुम्ही ही मॅच जिंकलात तर उद्याच्या दिवसामध्ये तुम्ही नक्कीच फेमस व्हाल, यात मात्र शंका का नाहीये. उद्याची तो दूसरा हेडलाईनच ball असणार अमर. TWPL चॅम्पियन कोण? हेडलाईन फार मोठी असते मंडळी. लाईव्ह मध्ये आपलं नाव हेडलाईनला आलं तर यस नक्कीच बंडी सर, कारण की पूर्ण भारत भरामध्ये मात्र ह्या पूर्ण स्पर्धेची आपल्याला चर्चा पाहायला मिळते. खूप चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. खरोखरच माननीय सन्माननीय निखिलजी बुरजुडे साहेब, त्याचबरोबरीने माननीय सन्माननीय अभिजित दादा पवार, या सर्वांचं खरंच खूप कौतुक करणं तेवढं कमी आहे. गेल्या वर्षी त्यांनी ग्वाही दिली होती की आपण गेल्या वर्षीपेक्षा पुढील वर्षी नक्कीच खूप चांगली टुर्नामेंट करू, आणि खरोखर ते जे वचन दिलं होतं ते कुठे ना कुठे सार्थक ठरलं असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की गेल्या वर्षी आपणच खारेगावच्या मैदानावरती होतो कॉमेंट्रीसाठी, आणि शेवटच्या क्षणाला जेव्हा आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये साहेबांचे शब्द ऐकले आणि ते शब्द आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, आणि त्या जसे बोलले होते तसं काम मात्र करून दाखवलंय. बरोबर आहे. आयोजक असा असावा जो तन मन आणि धन तिन्ही
गोष्टीमध्ये परिपूर्ण असावा, तेव्हा ती स्पर्धा वेगळ्या रूपाला येते. रिअली 68 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलार, तर स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर अतुल खोकले या खेळाडूची देखील आपण नक्कीच विषयावरती बोलू. परंतु मॅचला सुरुवात करूयात. विजयी विशू तयार होत आहेत. पहिला चेंडू टाकला, यावेळेला पहिला चेंडू ऑन साइडला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे सज्ज. एक धावेने मात्र अकाउंट ओपन झालंय. श्री गणेशा झालाय आणि एकने मात्र अकाउंट ओपन होत असताना अतुल खोकले यांच्याबद्दल जर विचार करायला गेलो ना बंटी सर, तर अतुल खोकले हँडिकॅप इंडियन टीम मध्ये खेळणारा हा खेळाडू आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपल्या ठाणे विभागामध्ये आगळी वेगळी छाप अतुल यांच्या माध्यमातून त्यांनी सोडली आहे आणि खूप चांगलं नेतृत्व त्यांच्या माध्यमातून पाहिलं आहे आणि आज विनर टीम मध्ये आपल्याला ते खेळताना पाहायला मिळत आहेत शेवटच्या मॅच मध्ये. तर पुढील चेंडू, यावेळेला चांगला चेंडू, पहा किती उसळी घेणारा चेंडू होता. अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर टाकलेला चेंडू. बॅटचा फ्लो तर अतिशय वेगाने ओपन केला होता विवेक शेलार याने, परंतु बॅट अँड बॉलचा मात्र काही संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. यावेळेला समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. या इनिंगचा पहिला चौकार. चुकी केली होती विशू यांनी, चेंडू पुढे टाकला होता आणि अगदी रडार मध्ये चेंडू होता विवेक शेलार यांचा आणि हा चेंडू मात्र जसा बॅट वरती आदळला तेव्हाच मात्र 4 धावांची मोहर लागली होती. तर पुढील चेंडू, यावेळेला पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये खेळलेत. फटका लाजवाब. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी TWPL सिक्सर. तुम्हाला पाठलाग करायचा आहे 13.5 धावांचा. पाठलाग लक्षाचा असो, कसा करावा, संयम, निर्धार, आक्रमण निवडायचं आपण. आणि त्याचबरोबर आपण पूर्ण 3 रात्र आपण पाहिली तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या मिस दिवा होत्या. आज मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्या दाखल आहेत आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. तर यावेळेला हलक्या हाताने खेळून काढल्या चेंडू ऑन साइडला. एक धाव तर घेतली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल. मिस दिवा, आपको मैं एक क्वेश्चन करना चाहूंगा, इन दोनों में से आपकी फेवरेट टीम कौन सी है? मेरी फेवरेट टीम, हाँ, मेरी आपकी। फेवरेट टीम है जो बैटिंग कर रहे हैं ना, वो मेरी बोल सकती हूँ ना, हाँ, तो वो मेरी फेवरेट टीम है और जो बैटिंग कर रहे हैं वो मेरे फेवरेट प्लेयर है एक्चुअली, इसी को तो कहते हैं प्रिंस ऑफ भिवंडी. और जो इनके ओनर है वो मेरे फेवरेट ओनर भी हैं. ओ माय गॉड. तो यहाँ पे सब फेवरेट है मेरे. सो ऐसा नहीं है मुझे दूसरी टीम से कोई प्रॉब्लम है, मतलब दूसरी टीम भी बहुत अच्छा खेल रही है, लेकिन मेरे दिल के थोड़े से पास मुझे लगता है जो भी बैटिंग टीम है वो ज्यादा पास है. यस, अभी आईपीएल चालू है. एक दो जो दोनों दोस्त रहते हैं वो भी अभी अपोजिट में अपने हम लोगों को दिखते हैं, लेकिन कोई बात नहीं. लेकिन आने वाले समय में 5 ओव्हर्स में हमें समझ में आएगा कि कौन विनर होगा. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 14 वरती. चांगली सुरुवात मात्र केली आहे दोन्ही बॅटरने, विवेक शेलार आणि अतुल. ही जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाली आणि पहिल्याच षटकामध्ये मात्र जबरदस्त सुरुवात करून दिली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक टाकण्यासाठी विक्रम सज्ज होत आहेत. विकी, फलंदाजी तर खूप चांगली केली आहे या महत्वाच्या मॅच मध्ये, परंतु आता गोलंदाजी कशी करतायत त्याच्या प्रत्येकाच्या नजरा मात्र या खेळाडूवरती लागल्या असतील. अष्टपैलू खेळाडू आहेत. वन साइड वर्तकनगर ठाणे या संघाकडून अनेक कारनामे ह्या खेळाडूकडून केलं गेलंय, परंतु समोर आहे प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलार. त्यांच्या समोर कशी गोलंदाजी होती पाहूयात. हो, यावेळेला पहिला चेंडू, गती परिवर्तन, फिंगर रोल, स्लोअर वन आणि आपल्या पिटाऱ्यातला हा एक महत्वाचा चेंडू टाकलाय विकी यांनी. डॉट बॉलने मात्र सुरुवात केली आहे. चांगला चेंडू. यावेळेला फुल टॉस, खराब चेंडू होता. त्याच्यावरती मात्र फुल टोल वसूल केलाय, चेंडूला पोहोचवलाय Right? मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
म्यूजिक नहीं बजा, इतनी शांति कैसे? सिक्सर था राइट? यस म्युझिक शेवटची म्यूजिक मॅच तो आहे, बजना शेवटची चाहिए इनिंग इस आहे. वक्त पे. आपल्याकडे थोडीशी 20 मिनिटं फक्त आहेत, आपण ओके, एन्जॉय करूया. सो आपने मुझसे पूछा मेरी फेवरेट टीम, मैंने आपको बताया. आपकी फेवरेट टीम कौन सी है? मेरी फेवरेट टीम ऐसी कोई नहीं है, हम सिर्फ देखा, क्रिकेट के मतलब एक हम मैं- सिर्फ क्रिकेट के बारे में सोचते हैं. जो अच्छा क्रिकेट मैदान में खेलेगा वह टीम जीतेगी, वो हमारा. मतलब कितना पॉलिटिकल आंसर मुझसे आपने निकलवा लिया. लेकिन दूसरी टीम के लिए भी मैं बोलना चाहूंगी, उसके जो ओनर हैं वो भी बहुत ज्यादा मुझे मतलब अभी खुश दिल जो होते हैं, उनकी स्माइल भी बहुत प्यारी सी थी. हो. उनका डांस भी बहुत प्यारा सा था जो उन्होंने वहाँ किया था. तो दूसरी टीम के ओनर भी मैं बोलना चाहूंगी, वो भी बहुत ज्यादा अमेजिंग है. दूसरी टीम भी बहुत ज्यादा अमेजिंग है. अभी पॉलिटिकल के बारे में आपने बात की, इसलिए मैं बोलता हूँ. ठाणे जिले में हम रहते हैं हाँ. और ठाणे जिले में रहते हैं, इसलिए एकनाथ जी शिंदे साहब का हमें गर्व है. और पॉलिटिक्स कैसा करना चाहिए वो हमने उन्हीं से सीखा है. तो इसीलिए पॉलिटिक्स के बारे में अगर आप बात की है तो मैं एकनाथ शिंदे जी की आभार व्यक्त करूंगा कि जिन्होंने इस पूरे ठाणे में माननीय सन्माननीय एकनाथ जी शिंदे साहब, जिन्होंने धर्मवीर आनंद दिघे के बाद में पूरे घर घर तक इस भगवे को पहुंचा है. खूब अच्छी उन्होंने इस पूरे आने वाले समय में अच्छी तरक्की की है. कॉमन मैन बन के सबकी जो सॉल्यूशंस थे उनको सॉल्यूशन का निवारण किया है. बहुत ही अच्छा काम ऑन फील्ड करते हुए दिखाई दे रहे. दरम्यान पुढील चेंडू, यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. पंच 2 हात समांतर दाखवतायत. ही धावा अवांतरची ऍड होईल. लगेचच रिव्ह्यू घेतला जातोय बॉलिंग टीम कडून. पाहूयात, दूध का दूध पारी का पारी. पूर्ण 3 रात्र दिवस रात्र मात्र ही स्पर्धा खेळवली गेली आणि खरोखर उल्लेखनीय कामगिरी टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून देखील केली गेली आहे. खूप चांगलं लाईव्ह प्रेक्षेपण केलं गेलं या पूर्ण स्पर्धेचं आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल की हा चेंडू नक्की कुठे जाऊन टप्पा पडलाय. डिसिजन पेंडिंग. धावसंख्या आपण पाहू शकतो 22 धावा, तब्बल 68 धावांचा पाठलाग करतोय बॅटिंग करणारा संघ. जबरदस्त मॅच आहे, बेस्ट वर्सेस बेस्टची लढत आहे. जेव्हा 2 तुल्यबल संघ एकमेकांसमोर येऊन खेळतात ना, त्या मॅचची खरोखरच रोमांचकता वाढते आणि ही मॅच देखील तशीच होणार यात मात्र शंका नाहीये. शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाणार यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. आमचे तिसरे पंच पाहताय, शहानिशा करतायत, थोडासा वेळ घेतायत जेणेकरून कुठल्याही संघावरती भेदभाव होणार नाही या स्पर्धेच्या माध्यमातून ही दखल मात्र घेतली गेली आणि त्यासाठीच मात्र इथे वेळ घेताना पाहायला मिळतायत तिसरे पंच. पाहूयात डिसिजन काय येतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे स्कोर लेखक अस्मिता मॅडम असतील, त्याचबरोबर आमचे टेनिस क्रिकेट .in चे हर्ष, त्याचबरोबर आमचे क्रिक ब्रोचे शोएब सर असतील, यांची देखील खूप उल्लेखनीय कामगिरी आहे. यस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. चेंडू झाले 4, उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी. 22 धावा धावफलकावरती. विकी पुन्हा सज्ज. यावेळेला समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. विवेक शेलार ब्रँडेड सिक्सर. काय बॅटिंग करतायत. फ्रंट फूट वरती प्रत्येक चेंडूवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत. फुटवर्क पहा कशा पद्धतीने आहे विवेक शेलार यांचं. आणि क्रिकेटमध्ये नेहमीच फुटवर्क खूप महत्वाचं असतं. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर त्या दोन्ही गोष्टी काही कामाच्या नसतात, हे लक्षात असू द्या. आणि फुटवर्क खूप आहे. खूप चांगले फॉर्म मध्ये देखील आहेत यंदाच्या हंगामामध्ये विवेक शेलार आणि जबरदस्त बॅटिंग आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 28 वरती. विवेक शेलारने पाय रोवलेत मैदानात. काही वेगळा विचार करूनच विवेक आलाय. याचं नाव शेलार, मराठ्यांचे सरदार आणि कामामध्ये विवेक. जबरदस्त परफॉर्मन्स. फिटनेस you किती can खूप see- महत्वाचं असतं पण सर क्रिकेटमध्ये लक्षात ठेवा. आपण विवेक शेलार जर फॉलो करत असाल तर त्यांच्या तुम्ही रील बघा इन्स्टावरती. फिटनेस खूप करतात विवेक शेलार.
यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळले. झेलची संधी होती, झेल सुटलाय. विवेक थोडेसे नाराज आहेत आणि 2 धावा मात्र इथे कंप्लीट केल्या आहेत. तर षटक क्रमांक 2 समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 30. जिंकण्यासाठी 18 चेंडू 38 ची गरज. कॅच तर तशी नव्हतीच मुळी, पण विवेक नाराज आहेत. घोडग्यावरचा फुल टॉस जर तुम्ही लेग साईडला एकच खेळाडू आहेत तिथे मारून मिस करता आणि त्याच्या समोर, तर ती चुकच झाली. आता एकतर रन रेट सुधारलाय. जो 13.5चा होता तो आता 12.5चा आलाय. म्हणजे पाठलाग बरोबर आहे, चेस प्रॉपर आहे. सामना रंगतदार होणार. या 3 षटकांमध्ये काय जंतर मंतर गोलंदाजी करण्या टीमकडे त्यावर डिपेंड आहे या मैदानात पुढच्या 3 षटकात काय घडेल, काय बिघडेल. आतापर्यंत 12 चेंडू झालेत आणि 12 चेंडूंमध्ये स्ट्राईक फक्त मला अतुलने घेतली होती. तो एक चेंडू मात्र फक्त त्यांनी फेस केला, परंतु त्यानंतर मात्र सर्व चेंडू आपल्याला विवेक शेलार खेळताना पाहायला मिळाले आणि परिणामी स्कोर देखील आपण पाहू शकतो. धावफलकावरती 30 आहे. दरम्यान विशू पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेत. फटका तर चांगला आहे. कार्पेटच्या सहाऱ्याने मात्र हा चेंडू लॉंग ऑन मध्ये येतोय. एक धावला सिंगल मध्ये डबल मध्ये कन्वर्ट करतायत आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. या 2 धावेने धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचली आहे. जबरदस्त मॅच आहे. नक्कीच बेस्ट वर्सेस बेस्टची लढत. एखादं चांगलं षटक टाकण्याचा प्रयत्न PR जॅग्वार्स संघ देखील करत असेल, कारण की त्यांचा देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ आपण पाहिलाय. पुन्हा एकदा विशू गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेला देखील लेगेस्टीच्या बाहेरचा चेंडू ऑफ ब्रेक केला होता. लेगेस्टी मिस करतोय. पंच पुन्हा एकदा सांगताय इट इज अ वाईड बॉल आणि वाईटच्या माध्यमातून मात्र पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावफलकावरती 33. पण विकेटच्या प्रतीक्षेत आहेत. विकेटची प्रतीक्षा आहे गोलंदाजांना. ब्रेक थ्रू पाहिजे. सामन्यात काही घडू शकतं. विशू पुन्हा एकदा अतिशय वेगाने टाकला चेंडू. बॉडी लेंथ चेंडू होता. ऑन साइडला खेळले डीप स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षण आहेत तिथे. चेंडूची फेकी होईल तोवर मात्र एक सिंगल स्ट्राइक रोटेट. स्ट्रायकिंग एंड वरती आता आपल्याला पाहायला मिळतील पुन्हा एकदा विवेक शेलार. धावसंख्या 34 वरती. 16 चेंडू 34 धाब्यांची गरज. काय मॅच चालू आहे, परंतु कधी काय होईल, काय घडेल, काय बिघडेल हे कोणी सांगू शकता, कारण की अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे क्रिकेट. तुमच्या आमच्या आवडीचा खेळ म्हणजे आहे क्रिकेट आणि तोच क्रिकेटचा खेळ आपण ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग सीझन 2 च्या माध्यमातून पाहिला, अनुभवला आणि आज शेवटच्या रात्रीमध्ये ही शेवटची मॅच आपण एन्जॉय करतोय. भविष्याच्या उदरामध्ये काय लिहिलंय दडलंय ते कोणालाच माहित नसतं. कर्म करा, मेहनत करा, यश तुमच्या पायाशी. यावेळेला देखील कव्हर्स मध्ये उडवण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. डबल धाव मात्र कंप्लीट होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे दोन्ही बॅटर मध्ये, परंतु विवेक शेलार पहा, प्रथम फलंदाजी करत होते. 2 षटकं हाताळली. 2 षटकं हाताळून फिल्डिंग केली. फिल्डिंग करून झाल्यावरती सलामीसाठी देखील मैदानामध्ये आले आणि काय परफॉर्मन्स आहे मैदानामध्ये विवेक शेलार यांचा. परंतु विशू यांना देखील विसरून चालणार नाहीये. विशू यांचा देखील खेळ खूप चांगला राहिलाय या पूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेत. फटका फसला. चेंडू हवेमध्ये होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. हर्ष आहे डीप मध्ये. चेंडूची फेकी होईल तोवर मात्र एक धाव कंप्लीट. एकेरी धावेने धावसंख्या पुन्हा पुढे सरकते 38 वरती. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं आणि तशीच भूमिका मात्र ह्या षटकामध्ये घेतली आहे दोन्ही बॅटरने, कारण की ऑल इंडिया आयकॉन विश्वनाथ जाधव यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. पहिल्या षटकेमध्ये 15 जरूर घेतले, परंतु या षटकामध्ये चांगली कामगिरी केली आतापर्यंत विश्वनाथ जाधव यांनी. शेवटचा बॉल या षटकातील. 13 चेंडू 30 धावेंची गरज. हा बॉल खूप इम्पॉर्टंट असेल. यावेळेला पहा, अगदी 3 यष्ट्यांच्या मधोमध टाकल्या चेंडू. चेंडूचा सन्मान केलाय. हलक्या हाताने खेळून काढला. सिंगल. षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 39. 39 धावा. या षटकामध्ये सामना अमर फिरेल असं वाटलं. नक्कीच
कारण आता 2 षटकात जर तुम्हाला 29-30 ची गरज असेल तर इथून फलंदाज कसा ही मॅच पुढे नेत आहेत, हा गेम कसा ऑन करून पुढे नेतात यावर आहे. कारण डिपेंड आहे लास्ट ओव्हरला किती रन राहणार आणि ती ओव्हर कोण टाकणार. कारण आयकॉन विश्वनाथ जाधवच्या ओव्हर कंप्लीट झाल्यात. हीच चर्चा आता त्या हर्डलमध्ये केली जाते की नक्की काय होईल, शेवटच्या वेळेला कोण टाकायचं आहे. ही 2 क्रुशियल ओव्हर आहेत, जो न्यू बॉलरच टाकणार आहे. न्यू बॉलर यस नक्कीच बंटी. जर PR जॅग्वार्सचा जर विचार करायला गेलो त्यांच्याकडे प्रॉपर 5 गोलंदाज आहेत. आपण लीग मॅचेस पासून पाहतोय खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली आहे. प्रत्येक मॅचला त्यांनी 60 पेक्षा जास्त धावा धावफलकावरती लावल्या आणि त्या चेस देखील केल्या आणि फिल्डिंग करत असताना त्या डिफेंड देखील केल्यात. एकही मॅच अजूनपर्यंत जिंकल्या हरलेला नाहीये हा संघ PR जॅग्वार्स संघ. परंतु शेवटच्या मॅच मध्ये हारणार की जिंकणार त्याचं उत्तर आपल्याला येणाऱ्या 2 षटकांमध्ये मिळणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती जुगेश यादव यांना पाचारण केलं गेलंय. आणि एक आश्चर्याची गोष्ट बघा, सकाळचे वाजलेत बरोबर 3:45 आणि क्रिकेटच्या जगतामध्ये एक सुंदर गोड आवाज म्हणून जिने आपली ओळख निर्माण केली ती टॉप अँकर ऑफ महाराष्ट्र रेश्मा मयेकर आता आपल्या स्टेजवर आहे. एकदा जोरदार टाळ्याने तिचं आपण स्वागत करूया. Yes, आज नक्कीच. गेल्या वर्षी आपल्या या स्पर्धेच्या ऑप्शन मध्ये देखील होत्या मिस रेश्मा मयेकर मॅम आणि यावर्षी मात्र थोड्याशा उशिरा आल्यात, लेट आल्या पण थेट आल्या असं मला काय हरकत नाहीये. प्लीज वेलकम, तुमचं देखील स्वागत आहे मॅडम. पुण्यावरून ते आत्ताच आले आणि त्यांनी लगेच ठाण्याच्या क्रिकेटला पहिली पसंती दिली. वेल डन रेश्मा, वेलकम. जुगेश यांचा पहिला चेंडू यावेळेला शॉर्ट ऑन पूल करायचा होता. चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय, विकेटची अपेक्षा आणि कॅच ड्रॉप. कॅच सुटली की मॅच सुटली. आता क्षेत्ररक्षक कोण आहे? हर्ष यांच्याकडून जे सुटलं कमी प्रमाणात आम्ही पाहतोय. हर्ष यांच्याकडून बॉल सुटतो परंतु हर्ष इथे आनंद न देता दुःख देत आहेत. विवेक शेलार यांना जीवदान देणं म्हणजे खतऱ्याची घंटी आहे. आता येणाऱ्या पुढील षटकांमध्ये ती खतऱ्याची घंटी कशी आहे ते तुम्हाला पाहायला मिळेलच. परंतु जुगेश यादव त्यांना माहिती आहे मॅच मध्ये कशा पद्धतीने टिकून राहायचंय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज. यावेळेला स्लोअरवर गती परिवर्तन, चेंडू हवेमध्ये. झेलबादचा कॉल होता परंतु यष्टीरक्षक देखील बीट झाले आणि क्षेत्ररक्षक देखील थोडेसे दूरवरती राहिले. एक धाव कंप्लीट होते. एकेरी धावेने धावसंख्या 41 वरती. हळूहळू रिक्वायर रन रेट थोडासा वाढताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 41 वरती 68 धावांचा अजून पाठलाग करायचा आहे बॅटिंग टीमला. तर बॅडा पुन्हा एकदा जुगेश. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, मिड ऑफ आतमध्ये, त्याचा फायदा. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. विवेक शेलार यांचा तडाखा, चेंडू सीमारेखा पार, चौकार. अभी आपको पता चला मेरे फेवरेट प्लेयर क्यों है वो? ये आपकी ही फेवरेट नहीं है, ये पूरे भारत वर्ष के फेवरेट है. ओके, सबके फेवरेट है वो. हाँ, आपको इंस्टा आईडी चाहिए तो मैं आपको शेयर जरूर करूंगा. ओके. विवेक शेलार यावेळेला ऑन साइडला बॅटचा फ्लो तर अतिशय वेगाने ओपन केला. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक, चुकी होतीये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होते आणि टाळ्यांचा कडकडाट देखील होताना पाहायला मिळत आहेत. अतुल किती वेगाने पळाले पहा. हँडिकॅप आहेत थोडेसे परंतु किती वेगाने नॉन स्ट्रायकिंग एंडकडे पळालेत. आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा आहे हाच एक हेतू दोन्ही खेळाडूंचा आहे आणि चांगला परफॉर्मन्स मैदानामध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या 47 वरती. $47 ऑन बोर्ड. 8 चेंडू 21 धावांची गरज. मॅच अजूनही समान स्थितीमध्ये आहे. 50-50. जो इथून चांगला खेळ करणार आहे तोच मात्र मॅच जिंकणार. पाहूयात जुगेश यादव.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. यावेळेला लो फुल टॉस, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, आणि आता मात्र कोणतीही चुकी होत नाहीये. विवेक शेलार यांचा खेळ समाप्त. ज्या विकेटची आवश्यकता होती ती मात्र विकेट जुगेश यादव यांनी मिळवून दिली आहे. काय परफॉर्मन्स राहिलाय जुगेश यादव यांचा, ऑलराऊंडर परफॉर्मन्स. बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग, गोलंदाजीसाठी संघाचे संघ कर्णधार देखील आहेत, आणि कर्णधार असताना या महत्वाच्या षटकामध्ये जबाबदारी घेत असताना विवेक शेलार यांचा खेळ संपवलाय. नाही. 47 धावा धावफलकावरती, शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या 47 आहे. अजूनही जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. हॅलो हॅलो अमर, यानंतर ना पुढचं षटक आपण रेश्मा हिला विचारूया. येस बंडे सर, कॅरी ऑन. कम्युनिकेशन यू मे कम्युनिट करा दोघांशी, चर्चा विनिमय. रेश्मा आणि अमर, तुम्ही. धन्यवाद. नमस्कार अँड अ व्हेरी वॉर्म वेलकम. सगळ्यांचं स्वागत आहे ठाणे वॉर्ड टेनिस क्रिकेट लीग. आणि ऑफकोर्स थोडीशी उशिरा आली आहे मी, मला असं वाटते खूप जास्त उशिरा आली आहे, तरीसुद्धा ठाणे जवळ, हृदयाच्या खूप जवळ आहे म्हणून यावं लागलं. सो ऑफकोर्स अमर सर आपल्या सोबत आहेत. सर आपले स्वागत आहे. बंटी सर आपल्या सोबत आहेत. tenniscricket.in लाईव्हच्या मार्फत सध्या आपण यूट्यूब चॅनलद्वारा बघतो. आणि ये देखिए, ये उड़ाया और ये उड़ान खटोला, क्या बात है. स्वागत केलंय माझं असं मला वाटतंय. काय सांगाल अमर सर? वा वा वा, लाजवाब. शॉट बघा, जाओ और गेंद को ढूंढ के लेकर आओ. क्या बात है. काय सांगाल अमर सर या शॉट बद्दल? येस नक्कीच. सौरभ बागल नाव आहे माझं. षटकार आणि फक्त षटकार लगावणं काम आहे माझं. हेच काम मात्र पूर्ण स्पर्धेमध्ये सौरभ बागल यांनी केलंय. महत्वाच्या वेळेवरती मैदानामध्ये आले, आपल्या संघाला वेळेवरती षटकार मारून मॅच जिंकून दिल्यात, आणि आता फायनलच्या मॅच मध्ये आलेत. थोडेसे उशिरा आलेत आणि थेट आलेत असं म्हणायला काही हरकत नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 53, जिंकण्यासाठी 6 चेंडू 15 धावांची गरज. रंगली है मॅच, रंगली है. 6 बॉल 15 रन्स की आवश्यकता. व्हाट अ मैच. फाइनल कैसी होनी चाहिए, फाइनल ऐसी होनी चाहिए. रात्रीचे 4 वाजलेत असं म्हणू शकतो, पहाटेचे 4 वाजलेत, आणि 4 वाजता पूर्ण स्टेडियम, पूर्ण ग्राउंड खचाखच भरलेला आहे. आणि आता 6 चेंडू मध्ये 15 धावांची शक्यता. क्या बात है. नक्कीच 20 तारीख लागली आहे, आणि 20 तारखेला इतिहास कोण लिहिणार आहे. सध्या एंट्रन्स पाहिली तर किल्ला बनवलेला आहे, आणि या किल्ल्यामध्ये इतिहास कोण रचणार थोड्याच वेळात आपल्याला इथे कळणार आहे. ठाणे वॉर्ड टेनिस क्रिकेट लीग, काय शानदार मैदान सजवलंय. निखिल सर, क्या बात है. मन जिंकली तुम्ही सगळ्यांची. ऑक्शन नंतर ही लीग, 3 दिवसाची लीग, आणि त्यामध्ये इतकं सुंदर हा तामझाम पुन्हा एकदा उडवलाय, पण यावेळी फटका फसला आहे. अमर सर, मॅच मध्ये पलटवार झालाय. पहिल्या चेंडूवरती विकेट, आणि अतुल माघारी. सलामीचे दोन्ही फलंदाज मात्र आता तंबूच्या आसऱ्याला. नवीन बॅटर किसर आलेत. काय रणनीती असेल. 5 चेंडू 15 धाब्यांची गरज आहे. तुमच्याकडे सौरभ बागल सारखा एक तडाखेबाज फलंदाज आहे, त्याला तुम्ही स्ट्राईक वरती आणणार की किसन आल्या आल्या मोठे फटके खेळणार, याचं उत्तर आता आपण पाहूयात येणाऱ्या 5 चेंडूवरती.
थोडंसं विचार विनिमय केलं जात आहे, थोडेसे कानमंत्र दिले जात आहेत मैदानामध्ये. विश्वनाथ जाधव आपण पाहतोय ऑल इंडिया आयकॉन आहेत, तर त्यांचा एक्सपिरियन्स जो आहे तो एक्सपिरियन्स गोलंदाजांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय अमित यादव यांना, आणि पहिल्या चेंडूवरती मात्र त्याने विकेट घेतली आहे. पाहूयात, 4 चेंडू 5 चेंडू 15ची गरज. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. शक्य तेवढे प्रयत्न केल्यावर अशक्य असं काहीच राहत नाही, आणि तेच आता शक्यता फलंदाजाच्या वतीनं पाहायला मिळते. अंतिम सामना अशाच पद्धतीनं झाला पाहिजे होता. प्रेक्षकांचा पैसा वसूल झालाय. काय जबरदस्त बॅटल या दोन संघादरम्यान, पॅन्थर्स आणि जॅग्वार्स. ज्यासाठी केला होता ठास तो दिस गोड व्हावा, आणि आजची रात्र मात्र गोड होताना पाहायला मिळते. खरोखरच कौतुकास्पद आहे ही या पूर्ण स्पर्धेची कामगिरी, आणि कौतुकास्पद आहे या पूर्ण स्पर्धेची आयोजन आणि नियोजन. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल चॉप केलाय, हलक्या हाताने खेळलेत. सेन्सिबल क्रिकेट. किसन यांना माहिती आहे आपल्याकडे चांगला बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे, त्याला स्ट्रायकिंग एंड वरती आणणं गरजेचं आहे, आणि तेच काम किशन यांनी आल्या आल्या केलंय. शेवटची संधी आहे. झाले तर लाख, नाहीतर मग राख. शेवटचे 4 बॉल्स बाकी आहेत. आवश्यकता 14 धावांची. स्ट्रायकर साइडला ज्यांनी षटकार खेचून आपल्या डावाची सुरुवात दिली तो फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय, सौरभ बागल. पुन्हा एकदा अमित यादव गोलंदाजी ट्रॅक वरती. पाहूया सौरभ बागल यांच्या समोर कशी गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा थोडासा वेळ घेत आहेत, उशीर करतायत, कारण की मॅच ही खूप महत्वाची आहे. अमित पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. तिसरा चेंडू टाकण्यासाठी हा चेंडू खूप महत्वाचा आहे बॅटिंग टीम साठी. पाहूयात काय होतंय, काय घडतंय. यावेळेला पहिला हा चेंडू मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. समांतर 2 हात होत आहेत. अवांतरची धावा ऍड होते बॅटिंग टीमच्या खात्यामध्ये. बचावात्मक प्रतिक्रिया होती मनीष सर. प्रत्येक बॉल नंतर हृदयाची धडधड वाढते. आमच्या कॉमेंट्री बॉक्सवर जो गरमागरम चहा आहे तसा गरमागरम सामना तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. रात्रीचं सत्र, आणि या रात्रीच्या सत्रामध्ये ऊर्जेचा संचार दोन्ही संघांच्या खेळाडूमध्ये. स्कोर 1 ने वाढतोय. 55 झाले. जिंकण्यासाठी बॉल शिल्लक 4. ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगचा विजेता कोण, त्यासाठी पुढची 5 मिनिटं खूप महत्वाची. गोलंदाजाच्या एक एक पावलावरती विजयाची चाहूल असते. पाहूयात अमित यादव हे तो विजय मिळवून देतील का. यावेळेला चांगला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा लगेच पंच सांगता इट इज अ वाईड बॉल. लगातारचा दुसरा अतिरिक्त चेंडू. दबाव, प्रेशर स्पष्ट गोलंदाज अमित यादव यांच्यावरती पाहायला मिळतोय, कारण की समोर देखील तसेच बॅटर आहेत. धावसंख्या अब तक 56. 4 चेंडू 12ची गरज. व्हॉट अ मॅच. अशाच मॅचेस हव्या होतात, आणि फायनल मध्ये अशी मॅच जर झाली तर ह्याहून मोठी गोष्ट कोणती असणार आहे. कारण की यासाठीच तर मात्र पूर्ण आयोजन आणि नियोजन, प्रत्येक जे आयोजक असतात त्यांना हीच हमी हवी असते की शेवटची मॅच ही खूप चांगली रंगावी आणि प्रेक्षकांची मनं जिंकावी. 12ची गरज आहे. सुरू राहील माझ्या संघर्षाचा लढा, आणि म्हणूनच तोच लढा दोन्ही फलंदाज आणि एक गोलंदाज या दरम्यान चालू आहे. पण पाहूया वरचढ कोण ठरतोय पुढच्या बॉलवर, गोलंदाज की फलंदाज. अमित यादव यांचा बॉल. यावेळेला समोरच्या दिशेने फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. जेलचा कॉल, आणि यावेळेला पकडलाय जेल. व्हॉट अ कॅच बाय हर्ष चेरी. कॅप्टनच्या विश्वासाला जाऊ देणार नाही तडा. जोपर्यंत जिंकणार नाही तोपर्यंत चालू राहील माझ्या संघर्षाचा लढा. परफेक्ट बॉलिंग. या अगोदरच्या हर्ष यांनी दुःखी केलं होतं, परंतु या वेळेला हर्ष यांनी आनंदी केलाय, कारण की ही महत्वाची विकेट होती, आणि ती विकेट मात्र झेलच्या स्वरूपामध्ये मात्र घेतली आहे. व्हॉट अ कॅच. जिंकण्यासाठी 3 चेंडू आवश्यकता आहे ती 12 धाव्यांची. 3-12चं समीकरण, इक्वेशन समीकरण आपल्याला स्पष्ट पाहायला मिळतंय. 3 चेंडूंमध्ये तुम्हाला 2 मोठे फटके मारायचे आहेत. जर तुम्ही 2 मोठे फटके मारले तर तुम्ही ठरार TWPL सीझन 2 चे विजेतेपद, आणि जर ती कामगिरी जर तुम्ही केली नाहीत तर मात्र PR जॅग्वार संघ हा आपल्याला जल्लोष करताना पाहायला मिळेल. 3 चेंडू 12ची गरज. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले आहेत. प्रेम घाडगे कर्णधार, जबाबदारी घेतली आहे 3 चेंडूची, आलेत मैदानामध्ये. पाहूयात कशा पद्धतीने कामगिरी करतील. अमित यादव पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज.
ओ यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, यष्टांच्या मागे चांगली कामगिरी, स्ट्राईक किसनला हवी होती आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाते. प्रेम घाडगे आले, प्रेम घाडगे गेले सुद्धा, फलंदाज बाद. दोन चेंडू 12ची गरज. व्हॉट अ मॅच. अनेक कित्येक सामने आम्ही कॉमेंट्री बॉक्स मधून पाहिले. 6 चेंडू 36 देखील होताना पाहायला मिळालेत. कधी कधी 6 चेंडू 1 धावा देखील होत नाही. आता इथे 6 चेंडू 12 धावा होणार की नाही त्याची प्रतीक्षा मात्र प्रत्येकाला आहे. किसन स्ट्रायकिंग एंड वरती 2 चेंडू 12 धावा. येस 2 चेंडू 12 धावा, माफी असावी. आम्ही पाहतोय तुम्ही रात्र झाले 4 वाजले, तुम्ही जागे आहात की नाही याची आम्ही पुष्टी करत होतो. येस तुम्ही जागे आहात. 2 चेंडू 12ची गरज. अमित यादव काय गोलंदाजी केली आहे अमित यादव यांनी. राहुल जाधव दीपक सावंत यांच्याकडून पारितोषिक 2000 रुपयाचं पारितोषिक 2 षटकारांसाठी किसन यांच्यासाठी. यावेळेला नो बॉल. मॅच मध्ये कल्प काहीतरी वेगळं घडतंय. पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळले, दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि इथे काय झालंय पहा. रनआउटची विकेट. किसन बाद झालेत परंतु नो बॉल आहे. म्हणजेच नो बॉलची 1 रन आणि धावून 1 रन अशा 2 धाबा मात्र ऍड होतील. मित्रांनो मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पहाटेचे 4 वाजलेत आणि काय मॅच रंगली आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कम ऑन एव्हरीवन. काय मॅच रंगली आहे. कभी तेरी कभी मेरी, कभी तेरी कभी मेरी. काय सांगाल. 2 चेंडू 10ची गरज. व्हॉट अ मॅच. मॅच अजून संपली नाही कारण आम्ही अजून जिंकलो नाहीये. हेच मात्र मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. कधी मॅच PR जॅग्वार्सच्या बाजूने जाते तर कधी मॅच VP पॅन्थर्स टीमच्या बाजूने जाताना पाहायला मिळते. कोण जिंकणार आणि कोण हारणार त्यासाठी चालू असलेली मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. कोण ही भव्य दिव्य ट्रॉफी आपल्या संघ मालकासाठी उचलणार, कोण 3,11,111 रुपयाचं पारितोषिक कमावणार त्यासाठीच मात्र मैदानामध्ये पडझड चालू आहे. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. काय वाटतंय बॅटिंग टीम जिंकणार आहे की बॉलिंग टीम. चला टाळ्यांनी आपल्याला कळेल. जर बॅटिंग टीम जिंकणार असेल तर जोरदार टाळ्या. जर वाटत असेल की ती जिंकावी तर इथून आत्मविश्वास द्या. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. 2 चेंडू 10ची गरज. येस येस येते. जर बॉलिंग टीम वाटतंय जिंकणार आहे, जिंकावी, आत्मविश्वास द्यायचा आहे तर थोड्या जोरदार टाळ्या होऊ द्या. बॅटिंग वाले. यस नक्की 2 चेंडू 10ची गरज आहे परंतु या पूर्ण स्पर्धेसाठी ज्याने उल्लेखनीय कामगिरी गेली 3 रात्र केली आहे त्यांचं नाव आवर्जून आपल्याला घ्यावं लागेल. प्रमोद दामले असतील, त्याचबरोबर इम्रान इमू, फरमान खान, त्याचबरोबर प्रथम तेज, त्याचबरोबरीने जिशान काली, त्याचबरोबर अयाज बेग. या सर्वांचं खरोखर कौतुकास्पद करावं लागेल. त्याचबरोबर मयूर बॉम्बे यांचं देखील कौतुक करावं लागेल. साज यांचं देखील कौतुक करावं लागेल. गेली 3 रात्र अहोरात्र मेहनत या स्पर्धेसाठी त्यांनी घेतली आहे. व्हॉलेंटियर्सची भूमिका घेतली आहे आणि व्हॉलेंटियर्सची भूमिका नेहमीच खूप महत्त्वाची असते आयोजकांच्यासाठी कारण की त्यांच्या विना कोणतीही स्पर्धा ही पूर्ण होणार आहे. त्यामुळे साहिल यांनी देखील खूप उल्लेखनीय कामगिरी केली आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. राहुल जाधव, दीपक सावंत यांच्याकडून पारितोषिक आलंय. जर बीपी पॅन्थर्स संघाने मॅच जिंकली तर 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल संघाला. 2 चेंडू 10ची गरज. नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला असतील नितेश लक्ष्मण गायकवाड. पाहूयात. परंतु काय गोलंदाजी केली आहे गोलंदाज अमित यादव यांनी. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 2 वाईड, त्यानंतर विकेट, त्यानंतर रनआउटची विकेट, त्यानंतर सिंगल देखील घेतली. त्यामध्ये नो बॉल आणि तो नो बॉल देखील राहिला. यस नो बॉलचा बॉल, फ्रीडचा बॉल आहे. पाहूयात मोठा फटका येणार. यावेळेला चांगला चेंडू, खोल टप्प्याचा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र अमित यादव यांनी काढलंय आणि आता ही मॅच थोडीशी का पूर्णच म्हणायला काही हरकत नाहीये, पूर्णपणे PR जॅग्वार्स टीमच्या बाजूने झुकताना पाहायला मिळते.
येस ओव्हर टू मेन स्टेज. नक्कीच खरोखर कौतुक करावं लागले ते tenniscricket.inचं. व्हॉट अ ब्युटिफुल व्हिडिओ क्वालिटी, काय कॅमेरा क्वालिटी आहे. संपूर्ण टीम, मला माहिती नाही सध्या कोणती टीम इथे आली आहे, पण संपूर्ण टीम tenniscricket.inची आणि हे आमचे सगळे रसिक प्रेक्षक शेवटचा क्षण टिपतायत स्वतःच्या डोळ्यांनी. 1 बॉल 9 रन, इतिहास रचला गेला आहे. पहाटेच्या 4 वाजता ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग, शेवटचा चेंडू आणि काय घडतंय. ओहो, हॅलो. hello. हॅलो. Okay, so we have the